बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया टॉप 50 मधून। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी अजूनही मोकाटच आहे। आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही। पोलिसांच्या 20 पथकांकडून तपास सुरू आहे। पोलिसांनी सैफच्या इमारतीतील 3 DVR ताब्यात घेतलेत, तसंच घरात काम करणाऱ्या 15 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। सैफ अली खानवर हल्ला करणारा हल्लेखोर वसई विरारच्या दिशेने पळाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। वांद्रे स्टेशनमधील सीसीटीव्हीमध्ये आरोपी कैद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सीसीटीव्हीच्या सहाय्याने चोराचा मागोवा पोलिसांकडून घेतला जातोय। जळगावच्या MIDCतील एका कंपनीमध्ये परप्रांतीय व्यवस्थापकाला मनसे शहराध्यक्ष विनोद शिंदेंनी कानशिलात लावली आहे। परप्रांतीय मॅनेजर मराठी कामगारांवर अन्याय करत असल्याचा आरोप आहे। मॅनेजरनं जाणून बुजून मराठी तरुणांचा पगार 2 महिन्यांपासून रोखून धरल्यानं मनसे आक्रमक झाली। रत्नागिरीत एका खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्याकडून मराठी ग्राहकाला अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती। यावरून मनसे पदाधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला जाब विचारल्यानंतर परप्रांतीय कर्मचाऱ्यानं माफी मागितली। शिवाय 24 तासात कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचं आश्वासन कंपनीनं दिलंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची माफी मागतो। मनी एज घोटाळा 300 कोटींहून अधिक असण्याची शक्यता पोलिसांनी आता व्यक्त केली आहे। मनी एज घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी मनी एज कंपनी समूह स्थापन करणारे हरिप्रसाद वेणुगोपाळ आणि प्रणव रावराणेला अटक करण्यात आली आहे। छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी चकमकीत 12 नक्षलवाद्यांना ठार केलंय। सुरक्षा दलांच्या या कारवाईला या महिन्यात 6 जानेवारी रोजी विजापूरमध्ये सुरक्षा दलाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला मानला जातोय, ज्यामध्ये 8 सैनिक शहीद झाले होते। शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे। त्यासाठी 20 जानेवारीपासून शिक्षक भरती पोर्टल सुरू होणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक भरतीची प्रतीक्षा होतीच। अखेर या भरतीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे। कोल्हापुरात आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून मनुष्यबळ वाढवण्यात येत आहे। राजश्री शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चतुर्थ श्रेणी वर्गातील 96 पदांवर भरती होणार आहे। गेल्या 20 वर्षात पहिल्यांदाच शासकीय सेवेतील कायमस्वरूपी पदाची भरती होतीये। बेलापूरच्या सिडको विभागातील नैना कार्यालयात कामकाजाच्या वेळेत गाण्यांची मैफिल रंगली होती। कामाच्या वेळेत कर्मचाऱ्यांनी गाणी गायली आहेत। नैना प्रकरणी जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका प्रकल्पग्रस्त नागरिकानं या घटनेचा व्हिडिओ काढला आहे। मला अधिकार आहे। देशाचा साखर हंगाम जसा पुढे जाईल तशी साखर उत्पादनात घट होत असल्यानं चिंता व्यक्त होतीये। जानेवारीच्या मध्यापर्यंत साखर उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 लाख टनांनी घट झाली आहे। हंगामाच्या शेवटी ही तफावत 50 लाख टनांपर्यंत जाण्याची आता शक्यता व्यक्त होतीये। पुणे ग्रामीण जिल्ह्यात कोणत्याही कार्यक्रम करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करताना आता काळजी घ्यायची आहे। ड्रोन उड्डाणापूर्वी पूर्व माहिती 7 दिवस आधी संबंधित पोलीस ठाण्यास कळवून संबंधित परवानगी घेणं बंधनकारक असेल। मुंबई महानगरपालिकेच्या म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडनं कर्जवसुलीसाठी सभासदाला मृत घोषित केलंय आणि त्यांच्या वारसाला कायदेशीर नोटीस बजावली आहे। यामुळे बँकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। बीडच्या वडवणी तालुक्यातील देवडी गावात राणूबाई देवी यात्रेत कुस्त्यांची दंगल रंगली। यावेळी जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या पैलवानांची कुस्त्यांचा आखाडा गाजवला। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील पीर मुसा कादरी बाबांच्या उरुसाला सुरुवात झाली। या उरुसाचे प्रमुख आकर्षण असलेल्या मानाच्या तलवारीच्या मिरवणुकीत भाविकांनी सहभाग घेतलाय। यंदा तलवार पकडण्याचा मान मोहित देशमुख यांना मिळाला।
मिरजमध्ये मीरासाहेब दर्ग्यात मंडप उभारण्यात आलाय। यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। परंपरेप्रमाणे गेल्या आठवड्यात चंद्रदर्शनानंतर उरुसाला सुरुवात झाली आहे। यंदा 650 उरुस असल्यानं विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। नागपुरातील टेकडी गणेश मंदिरात तीळ चतुर्थीच्या निमित्तानं भाविकांनी गर्दी केली आहे। याच पार्श्वभूमीवर मंदिरांची फुलांनी सजावट करण्यात आली होती। तीळ चतुर्थीच्या निमित्तानं टेकडी गणेश मंदिरात 900 किलोच्या तिळाची रेवडी वाटप केली आहे। रामतीर्थ गोदावरी सेवा समितीकडून गोदा आरती करण्यात आली आहे। प्रथमच 182 देशात पाहिली गेली आहे। रविशंकर यांच्या उपस्थितीमध्ये गोदावरी नदीची महागोदा आरती यूट्यूबच्या माध्यमातून 65 लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी पाहिली आहे। नाशिकमध्ये गोदावरीची आरती ही देशातील पहिली आरती आहे जिथं महिलाही गोदा आरती करतात। एक हृदयद्रावक घटना आहे। जन्मदात्या पित्यानंच 9 वर्षीय मुलाची हत्या केल्याची। बारामतीच्या होळ गावात ही घटना घडली आहे। मुलगा अभ्यास करत नसल्याच्या रागातून वडिलांनं मुलाचं डोकं भिंतीवर आपटलं। डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं मुलाचा जागीच मृत्यू झालाय। मुलाच्या मृत्यूविषयी कोणालाही कळू नये म्हणून पोलीस पाटील किंवा इतरांना माहिती न देता थेट अंत्यविधीची तयारी सुरू करण्यात आली होती। मात्र पोलिसांना गुन्ह्याचा सुगावा लागल्यानं तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। आरोपी बापाला बेड्या ठोकण्यात आल्या। पुढची बातमी पुण्यातून येते। पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात झालाय। त्यात 9 जणांचा जागीच मृत्यू झालाय। नारायणगावजवळ हा अपघात घडला। प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला पाठीमागून टेम्पोनं धडक दिली आहे। चेंडूप्रमाणे ऑटो फेकली गेली। पुढे एक ब्रेक फेल झालेली एसटी रस्त्याच्या बाजूला उभी होती। त्याच एसटीवर जाऊन ही ऑटो आपटली। यात 4 महिला, 4 पुरुष आणि एका बाळाचा मृत्यू झालाय। इतर 3 जखमी आहेत। मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे। सलग दुसऱ्या दिवशी पुणे पोलिसांनी जप्त केलेत MIDC मध्ये MD ड्रग्ज। पुणे ड्रग्ज फ्री मोहिमेअंतर्गत पुणे पोलिसांनी गुन्हे शाखेची कारवाई सुरूच आहे। पुण्यातील प्रसिद्ध MG रोडवरती पोलिसांनी ही कारवाई केली आहे। 2 तरुणांकडून आता हे 15 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेत। हुसेन नूर खान आणि फैजान शेख असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। बातमीपत्रात पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून। राष्ट्रपती भवन इथं मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेत्यांना भारताच्या राष्ट्रपतींकडून पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर, जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील विजेता डी मुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅराऑलिम्पिक खेळाडू प्रवीण कुमार यांना यावेळी खेलरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय। दिल्ली मेट्रोमध्ये विद्यार्थ्यांना 50% सवलत मिळावी अशी मागणी केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली आहे। तसंच दिल्ली मेट्रोमध्ये केंद्र आणि दिल्ली सरकार दोघांचाही वाटा आहे। अशा परिस्थितीत सवलत देण्याचा खर्च दोन्ही सरकारांनी एकत्रितपणे उचलला पाहिजे असंही केजरीवाल यांनी पत्रात म्हटलंय। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भारत मोबिलिटी एक्स्पो आयोजित केला जातोय। इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये यावेळी 100हून अधिक नवीन वाहनं लॉन्च होतील। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या एक्स्पोचा दौरा केला आहे। एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या स्टारशिप रॉकेटचा गुरुवारी 7व्या चाचणी उड्डाणादरम्यान स्फोट झाला आणि ते जमिनीवर कोसळले। एलॉन मस्क यांनी स्वतः याचा व्हिडिओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे। टेक्सास येथील बोका चिका या प्रक्षेपण केंद्रावरून या रॉकेटनं उड्डाण केलं होतं। अधिकाराचा गैरवापर आणि अल कादिर युनिव्हर्सिटी प्रोजेक्ट ट्रस्टशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आलाय। त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना देखील 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। कोर्टानं त्यांना $3,500चा दंड ठोठावलाय। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयानं मोठी घोषणा केली। इस्रायल हमासमधील युद्धविराम करारावर पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलंय।
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या बांद्र्यातील घरी मध्यरात्री घुसलेल्या चोरट्यानं त्यांच्यावर चाकूनं हल्ला केला। या घटनेनंतर बांद्र्यातील हाय प्रोफाईल सोसायट्यांमधील सुरक्षा व्यवस्थेवर सवाल उपस्थित झालेत। अशातच आणखी एका सोसायटीत चोराची शिरजोरी समोर आली आहे। स्कायपूर सोसायटीत एक चोर शिरला, मात्र सुरक्षा रक्षकांनी या चोराला पकडलंय। यानंतर चोरानं सुरक्षा रक्षक आणि इमारत मालकाला धमकावल्याचं समोर आलंय। त्यामुळे बांद्रे पश्चिम असुरक्षित झालंय का असा सवाल उपस्थित होतोय। बांद्रे पश्चिम असुरक्षित झालंय का असा सवाल या घटनेनं उपस्थित झाल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे सैफ अली खानच्या घरी चोरी आणि मारहाण झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर दुसरीकडे असाच प्रकार समोर आलाय, मात्र या चोराला सुरक्षा रक्षकांनी पकडलं। बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं उद्यापासून शिर्डीत 2 दिवसांचं अधिवेशन होणार आहे। या अधिवेशनाला नाराज छगन भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे। दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे मात्र शिर्डीतील अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। महायुतीमधील 3ही पक्षांमध्ये पालकमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच असल्यानं हे वाटप रखडल्याचं समजतंय। सर्व पार्श्वभूमीवर येत्या 2 दिवसात बैठक होणार आहे। त्यात पालकमंत्री पदाबाबत अंतिम चर्चा करून नावं निश्चित करण्याचं महायुतीच्या नेत्यांनी ठरवल्याचं समजतंय। ठाकरे गटाचे नेते राजन साळवी मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती पुन्हा समोर येते। विधानसभेमध्ये पराभव झाल्यानंतर साळवी नाराज असल्याची कुजबूज राजकीय क्षेत्रात सुरू होती। मध्यंतरी राजन साळवींनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। संजय शिरसाटांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले। मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शिरसाटांनी सिडकोचा राजीनामा देणं अपेक्षित होतं, पण त्यांनी राजीनामा दिला नाही। त्यामुळे अखेर राज्य सरकारनं त्यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 23 जानेवारीपासून महाराष्ट्रात आभार दौरा करणार आहेत। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीपासून आभार दौऱ्याची सुरुवात होईल। 23 जानेवारीला मुंबईतील बीकेसीत शिवसेनेचा मेळावा घेण्यात येतोय। या मेळाव्यापासून हा दौरा सुरू करण्यात येणार आहे। खराब रस्त्यामुळे देशात अनेक ठिकाणी बळी जात आहेत। खराब रस्ते बांधल्यास अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यात यावा। अपघातांसाठी रस्ते कंत्राटदार आणि अभियंत्यांना जबाबदार धरून त्यांना तुरुंगात पाठवावं, असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय। रोड बनाते समय ये इतने सीरियस नहीं होते, लेकिन चल जाता है। लाडक्या बहिणीचा आर्थिक बोजा वाढल्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकत नाही, असं कृषी मंत्री म्हणतात। त्यामुळे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करतंय असा थेट आरोप खासदार अमर काळेंनी केलाय। शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही तर रस्त्यावरची लढाई लढू असा इशारा काळेंनी दिलाय। महाराष्ट्र एकीकरण समिती पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे। बेळगावाला महाराष्ट्रात घेण्याची आंदोलकांनी मागणी केली आहे। या आंदोलनाला सीमावासियांनी पाठिंबा दिलाय। तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आता महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात आंदोलन केलं जाणार आहे। जळगावात महावितरणाकडून धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे। मोहिमेअंतर्गत सांगवी बुद्रुक गावांमध्ये तपासणी करण्यात आली। या तपासणीमध्ये काही ठिकाणी मीटरमध्ये छेडछाड करत वीज चोरी केल्याचं निदर्शनास आलं। यामुळे गावातील 50 वीज ग्राहकांचं मीटर तपासणीसाठी महावितरणानं ताब्यात घेतलंय। जालन्यातील भोकरदन शहरात नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं संयुक्त कारवाई करत अतिक्रमण हटवण्यात आलंय। यावेळी पोलीस बंदोबस्तात 250 छोटे मोठे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले। या कारवाईमुळे शहरातील सर्वच रस्त्यांना मोकळा श्वास घेतलाय। पुण्यात अनधिकृत पद्धतीने बांधलेल्या 50 झोपड्या बुलडोझर चालवून धडक कारवाईनं हटवण्यात आल्या। दिवाणी न्यायालय मेट्रो स्टेशनच्या मागच्या बाजूला असलेल्या ठिकाणी ही कारवाई झाली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड ग्रामीण भागात उपविभागीय अधिकाऱ्याकडून प्राथमिक आरोग्य केंद्राची झाडाझडती घेण्यात आली। त्यात अनेक कर्मचारी गैरहजर असल्याचं दिसून आलं होतं। आता गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे।
नागपूर गोवा या शक्तीपीठ महामार्गात सांगली जिल्ह्यातून जातोय. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी पूर्णतः जात आहेत, त्यामुळे या महामार्गाला विरोध होतोय. दरम्यान शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला असून महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बैठक घेतली जाते. धाराशिव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम आहे. महामार्गाच्या हालचाली गतिमान झाल्यावर शेतकरी विरोध दर्शवत आहेत. भूसंपादनाचा प्रयत्न केल्यास तीव्र विरोधाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. सिंधुदुर्गाच्या चिपी विमानतळ ते मुंबई विमानसेवा अनेक महिने बंद आहे. ही विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मालवणमध्ये घोषणाबाजी केली आहे. सिंधुदुर्ग ते मुंबई विमानसेवा सुरू होईपर्यंत संबंधित मंत्र्यांना जिल्हाभरातून पत्र पाठवण्याची मोहीम ठाकरे सैनिकांनी केली आहे. कोल्हापूरच्या रंकाळा तलावाला प्रदूषणाचं ग्रहण लागलंय. सांडपाण्यामुळे हजारो मासे मेलेत. मात्र पालिका प्रशासनाकडून रंकाळ्याच्या प्रदूषणाकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय. रंकाळा तलावात जाणारं सांडपाणी रोखण्यासाठी महापालिकेनं कृत्रिम बंधारा बांधलाय. समृद्धी महामार्गावर दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे या मार्गाची सुरक्षा ऐरणीवर येताना दिसते. वेळोवेळी समृद्धी महामार्गावरील अतिक्रमण, अनधिकृत फूड स्टॉल्स आणि अवैध दारू विक्रीचा मुद्दा समोर आणलाय. मात्र तरी अजूनही यावर सरकारनं कारवाई न केल्याचंच दिसतंय. सिंधुदुर्गात रांगणा गडावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मात्र यावेळी गडावर येणारे काही पर्यटक मद्यधुंद अवस्थेत आढळले. या सर्व गैरप्रकाराला आळा बसावा म्हणून आता ग्रामस्थ सरसावलेत. रत्नागिरीत 36वे राष्ट्रीय सुरक्षा अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन मंडळाच्या वतीनं हेल्मेट जनजागृती रॅली काढण्यात आली. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर सुरक्षिततेसाठी करावा हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला आहे.